सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीनं थोडा कमजोर राहणार आहे. सध्या तुमच्या ज्या तब्येतीच्या तक्रारी सुरू आहेत ना त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेम जीवनातील लोकांना काही कामामुळे जोडीदारापासून दूर जावं लागेल. वाहनं वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे, नाहीतर अपघाताचा धोका आहे. व्यावसायिक लोक आपल्याच कामानं खुश होतील आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीतरी खास असणार आहे. नवीन मालमत्ता घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते, परंतु असं करताना तुम्ही वरिष्ठ सदस्यांशी बोलून कागदपत्र अतिशय काळजीपूर्वक तयार करा. नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार काम मिळाल्यानं आनंद होईल. तुम्हाला कोणी काही बोललं असेल तर त्यावर कोणाशीही भांडू नका. जर कोणी तुम्हाला गुंतवणुकीशी संबंधित कोणत्याही योजनेबद्दल काही सांगत असेल तर तुम्हाला त्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असणार आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर कोणीतरी त्याचा गैरफायदा घेऊ शकतं. जर तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता करत असाल तर ती आज दूर होईल, कारण व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. घरातील एखाद्या सदस्याच्या नोकरीसाठी घरापासून त्याला दूर जावं लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही श्वेत चंदनाचा आज टिळा लावा आणि भगवान शंकराला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज त्यांच्या व्यवसायामध्ये अपेक्षित नफा मिळाल्यानं ते आनंदी होतील आणि ते मनापासून गुंतवणूकही करतील. यासोबतच सगळ्यात आधी तुम्ही जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला काही वचन दिलं असेल तर ते पूर्ण करावं लागेल. जर तुम्ही कौटुंबिक जीवनामध्ये कोणाशीही समस्येशी जर झगडत असाल तर आज तुम्हाला त्यातून थोडी सुटका होऊन तुम्हाला निवांतपणा वाटेल. त्यामुळे तुम्ही थोडे आनंदी व्हाल. तुम्ही तुमच्या कामामध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आज अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. काही बेकायदेशीर योजनांमध्ये पैसे गुंतवणं टाळावं, नाहीतर समस्या उद्भवू शकतात. तुमच्या जोडीदाराशी बोलत असताना त्यांना कोणतंही वचन देऊ नका, नाहीतर तुम्ही ते वेळेत पूर्ण न केल्यानं तुमचं नातं मात्र बिघडू शकतं. विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. आज नशीब 63% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन नाव कमावण्याची संधी तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल, नाहीतर त्यांना अडचणींना सामोरं जावं लागेल. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून एखाद्या कामाबद्दल चिंतेत असाल तर ते काम मित्राच्या मदतीनं पूर्ण होईल असं दिसतंय. नोकरदार लोक त्यांच्या कामानं अधिकाऱ्यांना खुश करण्यामध्ये यशस्वी होतील. तुमची एखादी जुनी चूक तुमच्यासाठी आज डोकेदुखी ठरू शकते. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही शनिदेवाचं दर्शन करा आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीचे लोक आज त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही बदल करू शकतात. तुम्ही इतरांना मदत करताना खूप विचार करा, नाहीतर ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. प्रवासाला जाण्याच्या तयारीत तुम्ही असाल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, नाहीतर काही दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या आसपासच्या कोणा व्यक्तीशी काही वाद सुरू असेल तर आज तुम्हाला त्याबाबत मौन बाळगावं लागेल, नाहीतर ही कायदेशीर बाब बनू शकते. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वादामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींचं ऐकावं लागेल.
आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये आज वाढ होईल. तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्य झाल्याने वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या मित्राशी वाद होऊ शकतो. तुम्ही स्वतःसोबत इतरांच्या गरजांची पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे, नाहीतर कोणीतरी तुमच्यामुळे तुमच्यावर नाराज होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना थोडा संघर्ष मात्र करावा लागेल, तरच त्यांना काही प्रमाणात यश मिळेल. तुमच्या वाढलेल्या खर्चामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, परंतु तरीही तुम्ही त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये नियंत्रण ठेवू शकाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणार आहे. काही निरर्थक समस्यांबद्दल तुम्ही विनाकारण चिंतेत राहाल. कोणाच्या सांगण्यावरून कोणतेही काम करू नका, नाहीतर ते काम बिघडू शकतं. कौटुंबिक जीवन जगणारे लोक एखाद्या गोष्टीमुळे चिंतेत राहतील. तुम्हाला तुमची प्रलंबित कामं वेळेवर पूर्ण करावी लागतील, नाहीतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतात. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती म्हणजेच उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ताणतणावामध्ये जाणार आहे. नोकरदार लोक आज आपल्या अनुभवाचा पूर्ण फायदा उचलतील, परंतु प्रेम जीवनातील लोकांना एखाद्या मुद्द्यावरून ताणतणावाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आज तुमच्या पद आणि प्रतिष्ठेमध्ये वृद्धी झाल्यानं तुम्हाला अधिक आनंद होईल. आज कोणतेही वाहन तुम्ही सावधानतेनं चालवा, कारण त्यात काही बिघाड होऊन नाहक आर्थिक खर्च वाढू शकतो. एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण बऱ्याच काळापासून तुम्हाला भेटायला येऊ शकतो. याचा तुम्हाला खूप आनंद होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आज खूप खर्च करावा लागणार आहे. तुमच्या वाढत्या खर्चामुळे तुम्ही चिंतेत असाल. प्रेम जीवनातील लोक त्यांच्या जोडीदारासोबत दिवसभर प्रणय करत राहतील. तुमच्याशी संबंधित कोणतीही माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्या लोकांना चांगली ऑफर मिळू शकते. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा मात्र घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये मात करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेलं काम पूर्ण झाल्यावर तुमचं मन मात्र प्रसन्न होईल. अडकलेले पैसे अचानक परत मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही काही नवीन कामं देखील सुरू करू शकता, मात्र हे करताना बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला मात्र घेऊ नका. तुमच्या भावंडांसोबत काही वाद चालू असेल तर तुम्हाला त्याबद्दल माफी मागावी लागेल. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मात्र तुम्हाला आज मिळू शकते. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की नक्कीच तुम्हाला यातनं काही ना काहीतरी चांगलं तुमच्या आयुष्यामध्ये घडावं. धन्यवाद.